स्टेशन लगते पेपर पकड़े ग्राम मुझे राहुल के बारे में आपसे कुछ अर्जेंट बात करनी है, तो आप स्कूल में आ जाइए, मुझे उसके बारे में आपसे कुछ अर्जेंट बात करनी है। हाँ ठीक है मैम, जब तक आप अपना होमवर्क कर लो। पुलिस अधीक्षक डॉक्टर कुमार राठौर, कार्य अधिकारी पंचायत समिति संचालक राजेंद्र केसरे, विकास अधिकारी पंचायत समिति सुहास डॉक्टर, हाँ मुझे राहुल के बारे में आपसे बात करना था। वो पढ़ाई पे ध्यान नहीं देता है, खुद में ही खोया हुआ रहता है। मैं उसे जितना भी पढ़ाती हूँ वो ध्यान नहीं देता है, खेलने में नहीं ध्यान देता, कुछ भी नहीं, अपने में ही लगे रहता है। तो हमारे काउंसलर से मैंने बात की थी, तो हमारे काउंसलर ने बोला है कि उसे ऑटिज्म है। ऑटिज्म क्या करना पड़ेगा? तो उसके लिए आपको उसकी थेरेपी करवाना पड़ेगा। तो मेरे नज़र में एक फाउंडेशन है, अपना आई प्रोग्रेस फाउंडेशन, तो वहाँ पे जाके उसकी थेरेपी करवाना पड़ेगा आपको। और वहाँ पे अलग अलग प्रकार की थेरेपी होती है, जिससे राहुल में बहुत सारा सुधार आ जाएगा। ठीक है, तो आते हैं। नमस्कार सर. नमस्कार. ते राहुलच्या आई वडील आहेत, आम्हाला शाळेतून पाठवलं, राहुलला ऑटिझम झाला असं सांगितलं. ठीक आहे, काही काळजी करू नका, आम्ही आमच्या सेंटरमध्ये ॲडमिशन करून घेऊ. तुम्ही काय करता सेंटरमध्ये? सेंटरमध्ये आता आम्ही थेरपीद्वारे त्यांच्यावर उपचार करत असतो. जसं की स्पीच थेरपी असेल, स्पीच थेरपीद्वारे त्यांच्या संवादात ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या थेरपीमध्ये त्यांच्या वर्तवणुकीवर फाउंडेशनमध्ये सेंटर हेड आणि प्रोजेक्ट डायरेक्टर आहे. माझ्यासोबत आहे पूजा आंबेकर, आमच्या संस्थेचं फायनान्स सांभाळणाऱ्या. आमच्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत मधुरा अन्विकर मॅडम, आणि सेक्रेटरी आहेत डॉक्टर माधवी शेळके, तसेच व्हाईस प्रेसिडेंट आहेत अर्चना जोशी मॅडम. आणि आमचं समर्थनगर येथे आय प्रोग्रेस फाउंडेशन या नावाची NGO आहे, आणि ह्या NGO मध्ये आम्ही अर्ली इंटरव्हेन्शन, स्पेशल एज्युकेशन आणि विविध प्रकारच्या थेरपीज आम्ही चालवतो. 2 एप्रिल रोजी जागतिक समग्नता दिनानिमित्त आम्ही 31 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत जनजागृती स्वमग्नता जागृती अभियान असा म्हणून एक सप्ताह आम्ही साजरा करत आहोत, की लोकांमध्ये जनजागृती व्हावी. आणि यासाठी आमच्या सोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे सामाजिक कार्य विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत, ते आमच्या सोबत पथनाट्य सादर करत आहेत. त्याचबरोबर आमच्या सोबत IAP म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक छत्रपती संभाजीनगर ब्रांचचे सर्व डॉक्टर्स सुद्धा आमच्या सोबत आहेत. आणि तसेच स्मिता हॉलिडेज आमचे स्पॉन्सर्स आहेत, आणि बरेच पालक आपल्यासोबत आज इथं कार्यक्रमात आहेत. तर या सप्ताहाअंतर्गत आम्ही शहरातील विविध चौकांमध्ये मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक या ठिकाणी आम्ही पथनाट्य सादर केलेले आहेत. आणि आज क्रांती चौक येथे जनजागृती करण्यासाठी आम्ही पथनाट्य सादर केलेले आहेत, जेणेकरून स्वमग्नता ऑटिझम या विषयावर लोकांमध्ये जे गैरसमज आहेत हे दूर व्हावेत आणि लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा. आणि आमच्यापर्यंत किंवा जिथे जिथे उपचार मिळतात, जिथे जिथे थेरपी मिळते, अशा ठिकाणी जाऊन लोकांनी आपल्या मुलांची थेरपी करून घेतली पाहिजे. त्याचबरोबर जर लहान वयामध्ये या गोष्टीचं निदान झालं, लहान वयामध्ये जर आपल्याला लक्षणं कळाली, तर आपण योग्य वयापर्यंत येईपर्यंत मुलांवर चांगल्या पद्धतीने थेरपी करून त्यांच्यामध्ये चांगल्या सुधारणा घडवून आणू शकतो. स्वमग्नता हा एक आजार नसून ती एक मानसिक किंवा शारीरिक अवस्था आहे. तर ह्यामध्ये कारण अजून त्याच्यावर संशोधन सुरू आहे, परंतु काही प्रमाणामध्ये औषधोपचार आणि विविध प्रकारच्या थेरपी यामध्ये करून आपण त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सुधारणा घडवून आणू शकतो. समाजामध्ये सुशिक्षित लोकांमध्येही बरेच असे गैरसमज आहेत की ऑटिझम मुलगा किंवा विशेष मुलगा म्हणजे वेडा मुलगा. तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. तर ही मुलं विशेष आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये एक गोष्ट काहीतरी एक्स्ट्रा आहे. मेंदूतील किंवा जेनेटिक्स बिघाडामुळे किंवा काही अदलाबदलीमुळे या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर या मुलांना आपल्याला समाजामध्ये सामावून घेण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे, आणि जनजागृतीसाठी आपण पथनाट्य सादर करत आहोत, जेणेकरून लोकांमधले गैरसमज दूर व्हावेत. यासोबत आमच्या सेंटरमधले सर्व थेरपिस्ट आमच्या सोबत आहेत, जे मुलांमध्ये दैनंदिन रोजच्या रोज थेरपी करून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकतात. तर माझं आणि आमच्या संस्थेतर्फे समाजासाठी आवाहन आहे की आम्ही जसं या मुलांना उभं करत आहोत, तसं समाजाने सुद्धा, सोसायटीने सुद्धा या मुलांना आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील बालरोग तज्ञ संघटना यांनी सुद्धा
या ऍक्टिव्हिटीला सपोर्ट केलेला आहे. कारण आमच्या ओपीडी मध्ये मुलं येतात, ते आजूबाजूला खेळत असतात, डॉक्टरांशी नीट बोलत नाहीत, डॉक्टरांशी आयला आहे कॉन्टॅक्ट करत नाहीत किंवा चेक करत असताना खूप त्रास देतात. जेव्हा आम्ही चेक करत असतो बाळ कुठेतरी कोपऱ्यात खेळत असतं, शाळेमध्ये नीट प्रोग्रेस होत नाही, म्हणून बऱ्याच वेळा आई वडील येतात. कधी कधी बाळ उशिरा बोलायला लागतं, त्यासाठी सुद्धा आई वडील आमच्याकडे घेऊन येतात आणि मग आमच्या लक्षात येतं की बाळाला हा आजार आहे. माझ्याबरोबर आज डॉक्टर शेळके मॅडम आहेत, माधवी शेळके मॅडम ज्या न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि त्या याच्यामध्ये काम करतात. सुवर्णा मगर मॅडम आहेत जे MGM मध्ये याच्यावर काम करतात. एखाद्या मुलाला जेनेटिक आजार असतात त्याच्यामुळे सुद्धा ऑटिझम होऊ शकतं, त्याच्यामध्ये या स्पेशालिस्ट काम करतात. त्याच्यानंतर मधुरा अन्विकर मॅडम आहेत, त्या लहान मुलांचे आजार किती आहे, त्याची टेस्टिंग कशी करायची आणि त्याला पुढं किती दिवस त्याला काही शिकवावं लागेल त्याच्याबद्दल ते काम करतात. मनोरुग्ण अजून दोन रुग्णांमध्ये फरक काय? मनोरुग्ण आणि ह्या मुलांमध्ये खूप फरक आहे. मनोरुग्ण म्हणजे सायकेट्रिक आजार असतो, त्याच्यामध्ये मुलांना त्यांना बऱ्याच वेळा ॲडल्ट्स मध्ये असतं, त्यात लोकांना खूप औषधं द्यावी लागतात. याच्यामध्ये ऑटिझम मध्ये मुलांना तुम्हाला सपोर्टिव्ह थेरपी द्यावी लागते, वेगळ्या प्रकारे शिक्षण द्यावं लागतं, त्यांना सोशलाइज करावं लागतं, लोकांमध्ये मिसळायची सवय लावावी लागते, मोबाईल पासून दूर ठेवावं लागतं आणि मग हळूहळू मुलांमध्ये फरक पडतो. आजकालच्या पॅरेंट्सला बऱ्यापैकी कळायला लागलेलं आहे आणि जशा जशा मदर्स शिक्षित होत आहेत, आई वडील शिक्षित होत आहेत, तसा तसा हा प्रॉब्लेम त्यांच्या पण लक्षात येतो. कधी कधी आई वडील पालक स्वतः आमच्याकडे घेऊन येतात, तर माझ्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे, थोडंसं असं काहीतरी वेगळं वाटतंय, मग आमच्या लक्षात येतं, मग आम्ही त्यांना स्पेशल थेरपिस्टकडे पाठवतो. काही लोक अंधश्रद्धेच्या माध्यमातून काही बंधुभावाकडे घेऊन जातात, आत्महत्याच्या माध्यमातून. अशा लोकांना आपण काय आवाहन करणार? काही लोक, शहरात राहणारी लोक तरी अजून तसं करत नाहीत, ते डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि त्यांना काय होतं या ट्रीटमेंटमध्ये वेळ लागतो. फरक पडायला कधी कधी 1 वर्ष 2 वर्ष, मुलाला जरा जास्त प्रॉब्लेम असतील तर कधी कधी 3-4 वर्ष पण लागतात. अशा वेळी आई वडील थोडासा त्याच्यामध्ये ते तितकं कंटिन्यू करत नाहीत. ऍक्च्युली आई वडिलांनी ट्रीटमेंट नीट कंटिन्यू करायला पाहिजे, मग ते मध्येच कुठेतरी सोडून मग त्यांना असं वाटतं की आपण दुसरीकडे थोडासा प्रयत्न करावा, म्हणून मग ते बंधू बाबा किंवा कुठल्या तरी देवाच्या ह्याच्यात जातात. परंतु मी परत एकदा सांगू इच्छितो की या ट्रीटमेंटमध्ये काही मुलं 6 महिन्यात चांगली होतात, काही मुलांना 2 वर्ष, काही मुलांना 4 वर्ष, थोडा जास्त वेळ पण लागतो. तर आपला संयम सुटू द्यायचा नसतो, तेवढं एक आवश्यक आहे. थँक्यू. बरोबर बोललो ना.